आज आपण हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या घशामध्ये थायरॉइडची ग्रंथी असते. त्यामध्ये थायरॉइडचा रस तयार होतो. तो आपल्या दैनंदिन कार्यासाठी आवश्यक असतो. पण कधी-कधी ह्या ग्रंथीवर सूज आल्यामुळे त्यामध्ये बनणारा रस कमी होतो. त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम. मग काय होईल? विसराळूपणा येतो, निगेटिव्ह विचार येतात, डिप्रेशन सारखं वाटतं, केस गळतात, त्वचा कोरडी पडते, अन्न पचनासाठी अडथळा होतो, पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन होतं किंवा हृदयाचे ठोके कमी पडतात. काम करण्याचा स्टॅमिना कमी होतो. म्हणजे मी आधी खूप चालायचो, पण आता थोडं जरी चाललं तरी मला दम लागतो. किंवा चालताना पोटऱ्या दुखतात, पायात क्रॅम्प्स येतात किंवा माझं सगळं अंग भरून येतं, मला मसल पेन होतात. पाळीमध्ये अनियमितता येते किंवा पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतो. कधी-कधी गर्भ राहत नाही किंवा सतत गर्भपात होतो. यापैकी कुठलीही लक्षणे असतील तर थायरॉइडची तपासणी केली पाहिजे आणि त्याचा योग्य इलाज केला तर यापैकी कुठलाही त्रास होत नाही.